हाय ताईंनो, सगळ्यांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? तुम्ही खूप छानच असाल. तर आजची जी मी माहिती देत आहे ती माझ्या ताईंना, दादांना, सगळ्यांसाठी बेनिफिट करणार आहे आणि सगळ्यांनाच उपयोगी ठरू शकते. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आपला वॉच करायचा आहे आणि ही ताई जी माहिती देते ती व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करायचे, शिकायचं आहे आणि त्यानुसार जर तुम्ही उपयोग स्वतःसाठी केला तर खूप छान तुम्हाला भन्नाटच त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, आपल्या घरामध्ये खूप सारे असे प्रोडक्ट असतात आयुर्वेदिकमध्ये जे आपल्याला माहितीच नसतात की ह्या प्रोडक्टमुळे पण आयुर्वेदिकमध्ये खूप सारे फायदे होतात आणि याचा उपयोग केला जातो. तर आपल्याला फक्त इतकंच माहिती असते की आपल्या किचनमध्ये जे काही साहित्य आहे ते फक्त आपल्याला शिजवण्यासाठी आणि खाण्यासाठी आहे. व्यतिरिक्त त्याचं थर्ड कशामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्याच्याने दुसरं पण काहीतरी चांगली माहिती आहे, त्याच्याने दुसरे पण काहीतरी प्रोडक्ट बनले जातात याची आपल्याला माहिती झिरो असते, शून्य असते आणि त्याच्यामुळेच लोक आपला फायदा घेतात. ठीक आहे, लोक म्हणूनच फायदा घेतात आणि केमिकल्स प्रोडक्ट आपल्याला प्रोव्हाइड करतात आणि केमिकल्स प्रोडक्ट वापरून आपली बोलतात ना स्किन खराब करतात, प्लस केसही खराब करायला सांगतात. ठीक आहे, आता केसांसाठी बघा ना, महागडे कितीतरी मार्केटमध्ये चांगले शॅम्पू म्हणा, कंडिशनर म्हणा, प्लस त्याच्याच सोबत काहीतरी चांगले असे ब्रँड आले आहेत की ज्याच्याने असे होते तसे होते. आता मी एक ब्युटिशियन आहे म्हणजे मी कुठल्या ब्रँडचं नाव घेऊ शकत नाही किंवा मी ओपनली असं पण सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते की कितीही कॉस्टली ब्रँड असले आणि कितीही महागडे प्रोडक्ट असले तरी पण त्याच्यामध्ये केमिकल्स असतं आणि ते केमिकल्समुळे ते प्रोसेस चांगली दिसते, पण थोडे दिवसच ती केसं चांगली दिसतात किंवा स्किन चांगली दिसते आणि नंतर बघायचं पूर्ण स्किन वाट लागते, स्किन डॅमेज होते किंवा केसही आपली डॅमेज होतात. तर घरच्या घरी आपल्या किचनमध्ये खूप सारे असे प्रोडक्ट आहेत, खूप सारे असे साहित्य असतात ज्याच्याने आपण थोडी का होईना, एक दिवसाची का होईना रेमेडी, 8 दिवसाची का होईना ते आपण बनवू शकतो आणि त्याचा आपण उपयोग घरच्या घरात करू शकतो. आपल्याला पार्लरमध्ये जायची गरज नाही किंवा कुठल्या दुकानात महागडे प्रोडक्ट आणायची गरज नाही आणि इतके सारे पैसे वेस्ट करायची पण गरज नाही. जर घरच्या साहित्यापासूनच 15-20 रुपयात तुमची ती प्रोसेस बनत असेल आणि चांगला तुम्हाला बेनिफिट होत असेल तर तिकडे तुम्हाला 1000 रुपये खर्च करण्याची काय गरज आहे? विचार करायची गोष्ट आहे ना. त्याचप्रमाणे बघा, आपण घरच्या घरात स्क्रब कसा बनवू शकता तेही मी माहिती तुम्हाला व्यवस्थित तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, शॉर्ट अपलोड केलेला आहे. जर कुठल्या ताईंनी बघितले नसेल तर मी आता फक्त आज तुम्हाला बनवत नाही आहे, फक्त मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते, पीच देते, त्यानुसार तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला काय बेनिफिट होते ते तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. ठीक आहे, सर्वात प्रथम 2 चमची तुम्ही साखर घ्यायची आहे. 2 चमची साखर घ्या, एक कॉफीचं पॅकेट घ्या. 2 चमची साखर घ्यायची आहे, बाउलमध्ये 2 चमची साखर घ्या, एक कॉफीचं पॅकेट घ्या. त्या साखरेमध्ये ती पूर्ण कॉफी तुम्हाला मिक्स करायची आहे. त्या साखरेमध्ये ती कॉफी तुम्हाला पूर्ण मिक्स करायची आहे. ती कॉफी तुमची पावडर बेस्डमध्ये असेल तरी चालेल किंवा दाणेवाली असेल तरी चालेल. ठीक आहे, 5 रुपयाचं एक, जर तुम्हाला एकच टाईम अप्लाय करायचं किंवा 2 टाईमच अप्लाय करायचं तर 5 रुपयाची कॉफी इनफ आहे. म्हणजे 5 रुपयाची ते 10 रुपयाच्या कॉफीमध्ये जर तुम्ही ते बनवलं, मी सांगते त्याप्रमाणे बनवतात ना. आता मी जी कॉफी तुम्हाला सांगते 5 रुपयाची, ती कॉफी घ्या आणि 2 चमची साखर घ्यायची आहे. बाउलमध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. बाउल काचेचं किंवा मेंटल घ्यायचं आहे, स्टीलचं नका घेऊ. ठीक आहे, स्टीलचं बाउल नका घेऊ, काचेचं असलं तरी चालेल किंवा प्लॅस्टिकचं असलं तरी चालेल. 2 चमची साखर घ्यायची आहे आणि ती कॉफी त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. अर्धा लिंबू घ्यायचा आहे, तो व्यवस्थित त्याच्यात पिळून घ्यायचं आहे. झालं. 1 चमची त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आपल्या प्रत्येकी घरामध्ये अवेलेबल असतं. 1 चमची तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, छोटीच चमची, मोठी नाही. 1 चमची तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, तेही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, झालं. नंतर आपल्या घरामध्ये जर मध असेल, ज्याला आपण हनी म्हणतो किंवा शहद म्हणतो, ठीक आहे, ती घ्यायची आहे. 1 चमची तीही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. झालं. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी पीच, अगदी 1 किंचित पीच तुम्हाला हळद टाकायची आहे, थोडी म्हणजे थोडीच. ठीक आहे, 1 चिमूटभर हळद तुम्हाला त्याच्यात टाकायची आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित चमचीने तुम्हाला मिक्स करायचं आहे. सगळं एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित चमची फिरवा, अगदी अलगद आरामात ते सगळं मिक्स होतं. ठीक आहे, व्यवस्थित मिक्स झालं की खूप छान प्रकारचा स्क्रब तुमच्या फेससाठी रेडी आहे.
खूप छान प्रकारचा स्क्रब तुमच्या स्किनसाठी रेडी आहे. हा स्क्रब तुम्ही 8 दिवसातनं एकदा लावलं तरी खूप आहे, 15 दिवसातनं एकदा लावलं तरी खूप आहे. फक्त रोज लावायचं नाही किंवा 2 दिवसांनी 3 दिवसांनी अप्लाय करायचं नाही. आता हा जो तुम्ही बनवलेला पॅक आहे, अगदी तुम्ही वन टाइम यूज करून जो उरतो त्याला तुम्ही 8 ते 10 दिवस 15 दिवसही स्टोअर करू शकता जर तुमच्याकडे फ्रीज आहे. फक्त तुम्ही कशामध्ये ठेवता त्याच्यामध्ये डिपेंड आहे. जर तुमचं कंटेनर ठेवायचं चांगलं भांडं असेल ना, पॅकवालं, हवा लागत नाही, तर त्याच्यामध्ये ते 10 ते 15 दिवस ॲज इट इज तुमच्या फ्रीजमध्ये असंच्या असं राहते. ठीक आहे. आणि अगदी किती रुपयामध्ये तुमचं बनते, 15 ते 20 रुपयेच पकडा, तितके पण जात नाही. पण मी तुम्हाला एक सहजली सांगते, 15 ते 20 रुपयामध्ये हे प्रोडक्ट तुम्ही बनवतात आणि हे प्रोडक्ट तुम्ही बनवा तुमच्या हाताने घरच्या घरी आणि त्याचा उपयोग करून बघा. तुम्हाला किती छान रिझल्ट येते ना, ते तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट करून. आपल्या ह्या व्हिडिओलाच कमेंट करायची आहे की ताई तुम्ही सांगितलेली रेमेडी मीने बनवली आणि मीने ट्राय केली आणि मला काय रिझल्ट आला. ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून शेअर करायचं आहे. ही रेमेडी तुम्ही बनवली, पहिला स्वच्छ चेहरा तुमचा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही काय लावलेलं असेल तर क्लिअर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते हळूहळू घ्यायचं आहे, हळूहळू लावायचं आहे. पूर्ण असं घसायचं नाही, फेसला एकदम मसाज करायचं नाही, जोरात घासून नाही करायचं आहे. अलगद घ्यायचं आहे, थोडं थोडं लावायचं आणि हलक्या हलक्या हाताने. बघा ही ताई तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तुमच्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. अगदी हलक्या हलक्या हाताने इकडे तुम्हाला करायचं आहे, हलक्या हाताने. आणि घाण कुठे असते, इकडे असते, नोजवर असते आणि कोणाकोणाच्या फोरहेडवर असते. ठीक आहे, तर फोरहेडवर जेव्हा तुम्ही ते लावणार ना, पहिलं सर्वात प्रथम तुम्हाला असा हात फिरवायचा आहे आणि असा हात फिरवून झाला की अलगद तुम्हाला अशी कैची करायची आहे. 2 तुमच्या फिंगर अशा ठेवायचे आहेत आणि तिसरी फिंगर अशी करून तुम्हाला चोळायची आहे. म्हणजेच काय, तुम्ही असं चोळत असताना ही फिंगर तुमच्या डोळ्यामध्ये जाणार नाही. त्याच्यासाठी हे तुम्हाला प्रोटेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही असं करत असणार, तुम्हाला आदत नसते, सवय नसते, तुम्ही असं करणार, तेव्हा ही फिंगर तुमच्या डोळ्यात जाऊ नये, तुम्हाला इजा होऊ नये म्हणून तुम्हाला ही अशी कैची ठेवायची आहे. आणि नंतर या फिंगरने हळूहळू सर्क्युलरमध्ये तुम्हाला हळूहळू मसाज करायची आहे. ठीक आहे, ही फिंगर अशी ठेवून तुम्हाला मसाज करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे पण अशीच मसाज करायची आहे आणि नोजवर तुम्हाला ह्या 2 फिंगर घ्यायचे आहेत. त्याच्याने हे बघा अलगद अशी राऊंडमध्ये मसाज करायची आहे. का तर इकडेच आपली खूप घाण असते. ठीक आहे, इथेच आपली खूप घाण साचलेली असते. तर हे बघा, ही अशीच करायची आहे जशी ही ताई तुम्हाला सांगते. अलगद ही अशी करायची आहे, अशी करायची आहे, अशी करायची आहे, अशी, नंतर अशी अलगद. ठीक आहे, झालं इनफ. इकडे पण तुम्हाला असं करायचं आहे, असं करायचं आहे किंवा तुम्ही असंही केलं तरी चालतं. ठीक आहे, असं. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे बऱ्याचशा ताईंना इथे घाण असते, तुम्ही इथे सुद्धा अलगद असं करू शकतात. हे बघा, अलगद असं जोरात घासू नका, चोळू नका, त्याच्याने आपल्याला इरिटेट होऊ शकते. आणि फक्त 2 ते 3 मिनटं मसाज करायचे आहे. त्याच्यानंतर स्वच्छ स्किन थंड्या पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि स्किन धुतली की तिला अशीच कोरडी सोडायची नाही. जर तुमच्याकडे सनस्क्रीम आहे, स्किन वाईज तुम्ही कुठली सनस्क्रीम लावतात, तर स्किन स्वच्छ धुतल्यानंतर पटकन तुम्हाला सनस्क्रीम लावायची आहे. आणि सपोज तुमच्याकडे सनस्क्रीम वगैरे असे काही प्रकार नाही आहेत, तर तुम्ही काय करायचं आहे, माझ्याकडे सनस्क्रीम नाही मग मी काय लावू, मी अशीच राहते, नाही. तुम्ही काय करायचं, आपल्या घरामध्ये पॅराशूट ऑइल प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते. पॅराशूट ऑइल घ्यायचे, त्याचे 3-4 थेंब घ्यायचे आहेत आणि ते स्किनला व्यवस्थित लावायचं आहे. इनफ, दॅट्स इट. 8 दिवसातनं एकदा करा किंवा 15 दिवसातनं एकदा करा. त्याच्याने पण तुमच्या स्किनवर जे काही डार्क स्पॉट असतात, घाण साचलेले असते, ब्लॅकेट्स वगैरे असतात, ते सगळे रिन्यू होतात. ठीक आहे, तर ज्यांना कोणाला आपली रेमेडी चांगली वाटते, आपली पीच चांगली वाटते, व्हिडिओ चांगलं वाटते, त्यांनी नक्कीच कमेंट करून मला सांगायचं आहे. आणि बेनिफिट झाल्यावर तुम्हाला काय चांगलं त्याचा फायदा झाला ते सुद्धा शेअर करायचं आहे. ठीक आहे, तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत. तिथपर्यंत सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. ठीक आहे, सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.